चला तर पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करतोय. पहिला प्रश्न आहे की 5 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 दिले होते. आतापासून 15 वर्षानंतर त्यांच्या वयांचं गुणोत्तर काय देऊन ठेवलंय? 8:9. बरं, पहिलं गुणोत्तर जे दिलंय ते आपण एक्स लावून एका साईडला ठेवत असतो, दुसरं गुणोत्तर आपण दुसऱ्या साईडला लिहित असतो आणि बघत असतो की इथून इथपर्यंत पोहोचलो कसे. तर हे 5 वर्षापूर्वीचं होतं, म्हणजे सध्यापासून 5 वर्ष मागे आपण. त्याच्या पलीकडं आपल्याला पुढचा रेफरन्स दिलाय 15 वर्षानंतरचा, म्हणजे ते सध्यापासून 15 वर्ष पुढे, पण मी 5 वर्ष मागे होतो आणि इथून 15 वर्ष पुढे, म्हणजे हा जो गॅप झालाय टोटल, हा गॅप कितीचा आहे? 20चा. म्हणजे दोघांमध्ये 20 ऍड करून आपल्याला तो नवीन रेशो मिळाला होता. तिरकस करा, 9 चोक 36, 8 पंच 40. 36 आणि 40 मध्ये गॅप येतोय 4चा आणि इथला गॅप बघून घ्यायचा 1 आणि एकाने काय करायचं? या 20ला गुणून टाकायचं, म्हणजे इथे 20 येणार आहे. म्हणजे 4 पंच 20. एक्सची व्हॅल्यू 5 मिळाली. एक्सची व्हॅल्यू 5 मिळाली तर त्यांच्या सध्याच्या वयांचं गुणोत्तर सांगायचंय, म्हणून आपण एक्स जिथून आला होता तिथं त्यांच्या किमती टाकून देणार. म्हणजे आपण या दोन ठिकाणी किमती टाकणार आहे. 5 चोक किती होतात? 20 आणि 5 5 होतात 25. पण जे हे गुणोत्तर दिलेलं होतं ते 5 वर्षापूर्वीचं होतं, म्हणून दोघांमध्ये काय करावं लागेल? आपल्याला 5 5 ऍड करावा लागेल. म्हणजे हा 25 वर्षाचा होईल आणि हा 30 वर्षाचा होईल. आणि आता यांचं गुणोत्तर सांगायचंय, तर 5 5 25 आणि 5 30, म्हणजे गुणोत्तर काय मिळणार आहे आपल्याला? 5 6 असं मिळणार आहे. पुढचा प्रश्न, ज्याच्यामध्ये ए आणि बी यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 7:8 दिलंय, बी आणि सी यांच्या सध्याचे वयाचे गुणोत्तर 2:1 दिलंय. बरं, आपल्याकडे रेफरन्स दोन वेगवेगळे आहेत, ए आणि बीचा आहे, बी आणि सीचा आहे. मग त्यांचं गुणोत्तर आपल्याला अनुक्रमे 7 आणि 8 आणि 2 आणि 1 असं दिलेलं होतं. बरं, याच्यात मेन प्रॉब्लेम असा आहे की बी नावाचा कॅरेक्टर एक असतानाही त्याची रेशो व्हॅल्यू काय सारखी दिसत नाही, आणि जोपर्यंत ती रेशो व्हॅल्यू तुम्हाला सारखी दिसत नाही तोपर्यंत त्यांना एकत्र आणता येणारच नाहीये. मग त्यांना एकत्र आणणं गरजेचं आहे. का बरं? कारण की पुढे संदर्भ ए आणि सीचा दिलाय. ए ह्या पलीकडे आहे, सी त्या पलीकडे आहे. ह्या पलीकडच्या लोकांना एकत्र आणता येणार नाही जोपर्यंत आपण त्यांना एकत्र घेऊन येत नाही. मुळातच सगळ्यांना एकत्र आणायचं आहे, म्हणून मी इथे काय करतोय? फक्त 4 ने गुणतोय. हेतू काय? की बी ची व्हॅल्यू पण काय व्हावी? 8 व्हावी. 4 ने गुणल्यानंतरच होणार आहे. म्हणजे बी जर इथं पण 8 आहे, इथं पण 8 आहे, तर ते आता एकत्र आलेत. मग आपण त्यांना एकत्र आणतोय. म्हणजे ए काय होऊन जाणार आहे? ए तर 7च राहणार आहे. बी काय? 8 आहे, इथं पण 8 आणि इथं पण 8 केलाय. सी काय झालाय? 4. म्हणजे त्यांच्यातलं गुणोत्तर किती मिळालं? 7 8 4. त्यानंतर ते म्हणतायत ए आणि सी यांच्या वयातील फरक 9 वर्षाचा आहे. ए आणि सी मध्ये तसाही फरक दिसतोय आपल्याला. कितीचा? 3चा. 3 म्हणजे काय देऊन ठेवलंय? 9. जर 3 म्हणजे 9 असेल तर 1 म्हणजे काय? 1 म्हणजे 3च आहे. आणि त्यांनी काय विचारलं होतं? तर त्यांची सरासरी किती आहे? कोणाची? नाही नाही नाही, 9 वर्ष असेल तर त्यांची सरासरी किती आहे? ए बी आणि सध्याचे वय, सध्याच्या वयाची सरासरी सांगायची होती. सध्याचं वय, त्यांची सरासरी. बरं, या सरासरी काढायची असेल तर काय करावं लागेल? तिघांची बेरीज आणि डिवाइड बाय 3 करावं लागणार होतं. सरासरीचा अर्थच तो आहे. 8 आणि 4 12, 12 आणि 7 किती होतात? 19. 19 डिवाइड बाय काय करायचं होतं आपल्याला? 3 करायचं होतं. ही त्यांची सरासरी झाली, पण ही इमॅजिनरी आहे, बरोबर की नाही? आणि आपल्याला काय करायचं? याला 3 ने गुणायचं होतं, जे आपण आता गुणलंच नाही. मग आता गुणा. 3 3 कॅन्सल झाला, मग सरासरी किती आली? 19 वर्ष. ओके, कालच्या गणितामध्ये पण हे डीपली एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर सुरेश आणि रमेश यांच्या आजच्या वयाची बेरीज 20 आहे, तर त्यांचा फरक पण देऊन ठेवलाय 10 वर्षाचा. जर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 20 आहे तर सुरेश आणि ते कोणाला विचारलंय? दोघांना विचारलंय, काय हरकत नाही. मग सुरेशला आणि रमेशला काय म्हणायचं हे तुम्ही तुमचं बघा. जर मी सुरेशला एक्स म्हटलो तर रमेशला काय म्हणावं लागणार आहे? पण एक्स वजा 20 नाही, 20 वजा एक्स हे विसरू नका कधीच. एक्स वजा 20 कसं काय म्हणता येईल? जर आपण, माझ्याकडे 20 रुपये होते, एकाला 8 रुपये दिले तर दुसऱ्याला 12 देणार आहे ना. हे 12 कसे कळाले तुम्हाला? 20 मधून 8 वजा करून, म्हणजे मूळ संख्येतून दिलेला एक भाग मायनस केला तर उरलेला भाग कळतो. पूर्ण मधून आपल्याला दिलेला एक भाग मायनस करायचा म्हणजे उरलेला कळणार होता. याच्याकडे एकदम बारकाईने लक्ष द्यायचं. याचा सिक्वेन्स चुकला तर हा +20 आहे, सिक्वेन्स चुकला तर काय होईल? -20 होईल. उत्तर वेगळे येतील ना. हे नाही चालत परीक्षांमध्ये. आणि त्यानंतर यांनी सांगितलंय यांच्या वयांचा फरक किती आहे? 10 वर्षाचा. मग हे त्यांचे वय होते जे आपण कन्सिडर केले होते, त्यांच्यातल्या वयातला फरक किती आहे? 10 वर्षाचा. हा मायनस आतमध्ये गेल्यावर हा प्लस होईल. हा एक्स आणि हा एक्स 2x होईल. पण हा -20 तिकडे जाताना काय होऊन जाईल? प्लस 20 आणि 10 किती होतात? 30. म्हणजे एक्स म्हणजे काय मिळाला? 15. एक्स म्हणजे जर 15 मिळालाय तर 15 वाला एकच ऑप्शन आहे, काही डोकं लावण्याची गरज नाही. नन ऑफ दिस असेल तर पण पूर्ण करूनच बघा. सध्या नव्हतं म्हणून मी डायरेक्टली
तिथे डोकं लावू शकतो, कारण की 15 वाली व्हॅल्यू एकच आहे, एक्स ची व्हॅल्यू म्हणजे 15, सुरेश 15च आहे आणि 15 अजून काही कुठे दिसत नाही, म्हणून आपलं उत्तर ते. कधी कधी असं स्मार्टली पुढे जायचं असतं, पण ते कधी वापरता येतं, नन ऑफ दिस नसेल तेव्हाच. नन ऑफ दिस असेल तर हा स्मार्टनेस कधी कधी ओव्हर स्मार्टनेस ठरू शकतो, मग ते मागत पडतं आपल्याला, त्यावेळी नाही करायचं. बरं, पुढचं, बी चे आजचे वय सी च्या आजच्या वयापेक्षा 20 वर्षाने जास्त आहे. म्हणजे बी आणि सी मध्येच फरक सांगताय ना, कितीचा आहे, 20चा. 3 वर्षानंतर ते सी च्या त्यावेळेसच्या वयाच्या 3 पट होईल. कोण ते, म्हणजे कोण ते, म्हणजे कोण, बी चे वय. नेहमी रेफरन्स कोणाला, वाक्याच्या सुरुवातीला जातोय. ते म्हणजे कोण, बी चे वय. तर 3 वर्षानंतर बी चे वय काय होणार आहे, सी च्या त्यावेळेसच्या वयाच्या 3 पट होणार आहे. बरं, बीचं ना मला आजचं वय माहिती आहे ना कधीचं, मग मी एक काम करतो, अजून एक गोष्ट थोडं वेगळं करतो. त्यांनी सांगितलंय बी आणि वी च्या दोघांमधील फरक किती आहे, 20 वर्षाचा आहे. बी चे आजचे वय काय होते, सी च्या आजच्या वयापेक्षा 20 वर्ष मोठे होते. बी आणि सी, येते का लक्षात, बी चं आजचं वय 20 वर्षांनी जास्त आहे ना, बरोबर की नाही. मग बीला जर मी एक्स म्हटलं, कारण की बीला शोधायचंय, ज्याला शोधायचंय त्याला एक्स म्हणा, जरा सोपं पडतं. बीला जर एक्स म्हटलं तर सी काय, एक्स वजा 20, कारण की बी मोठा होता 20 वर्षाने, म्हणजे सी काय 20 वर्षाने लहान आहे, मग त्याला लहान दाखवून दिलं मी. फक्त व्यवस्थित काळजीपूर्वक क्वेश्चन वाचायचा, उलट पालट जाता आलं पाहिजे. मी तुझ्यापेक्षा 10 वर्षाने मोठा म्हणजे तू माझ्यापेक्षा 10 वर्षाने छोटा आहे, याच्यात अमान्य करण्यासारखं काही नाही की नाही पटत मला, हे चुकीचं आहे. असं कसं चुकत नाही, कारण की आपण दोघंच बोलतोय आणि त्या दोघांमध्ये मी जर 10 वर्षाने मोठा आहे तर तू 10 वर्षाने लहानच आहे, ते न पटण्यासारखं त्यात काही नाहीये, ते व्यवस्थित बघून करून घ्यायचं. त्यानंतर त्यांनी सांगितलंय की 3 वर्षानंतर, म्हणजे दोघांनाही 3-3 वर्ष पुढे न्यायचंय आपल्याला, म्हणजे हा पण काय होईल 3 वर्ष पुढे जाईल. 3 वर्षानंतर काय होणार आहे, 3 वर्षानंतर ते म्हणजे बी चे वय, आणि बी चे वय काय होते, हे होते, आणि ते काय होणार आहे त्याच्याबद्दल सांगितलंय की ते काय होणार आहे, 3 पट होणार आहे सी च्या वयाच्या, 3 पट सी च्या वयाच्या. झालं, म्हणजे इथे एक्स अधिक 3 आणि इथे काय होणार आहे, 3 आतमध्ये जाणार आहे, याला आवरून घ्या, हा -17 होतो, 17 त्रिक किती होणार आहे, 51, म्हणजे हा 3x आणि वजा काय झाला 51. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, हा एक्स तिकडे न्यायचा आहे, म्हणजे हा 2x होणार आहे. 51 इकडे आलं तर काय होणार आहे 54, 2 ने भागा, बेधुने 4 आणि बेसाती 14, एक्स ची व्हॅल्यू मिळून गेली. आणि एक्सच शोधायचा होता, म्हणून बी ला आपण जाणीवपूर्वक एक्स म्हटलं होतं, ज्याला शोधायचं त्यालाच एक्स म्हणा, म्हणजे लगेचच उत्तर मिळून जातं, अजून काही फर्दर चेंजेस करायची गरज पडत नाही. ओके. त्यानंतर जान्हवी ही तिच्या आईपेक्षा 28 वर्षाने लहान आहे, म्हणजे 28 वर्षाचा फरक आहे कोणामध्ये, जान्हवी. आता जान्हवीचंच वय विचारलंय म्हणून मी जान्हवीला काय म्हणतो, एक्स म्हणतो. मग आईचं वय काय 28 वर्षाने जास्त, जान्हवी जर 28 वर्षाने छोटी आहे तर आई काय आहे 28 वर्षाने जास्त आहे, है ना. म्हणजे आई किती असणार आहे, एक्स अधिक 28, आणि अधिकचं चिन्ह असलं तर कोण पहिले आणि कोण नंतर मॅटर करतच नाही. 28 जरी आधी घेतलं तरी चालणार आहे आणि एक्स आधी घेतलं तरी चालणार आहे, कारण की शेवटी प्लसचं चिन्ह आहे. मॅटर कुठे होतो, मॅटर होतो मायनसचं चिन्ह असल्यानंतर. कळत नाही आपल्याला, मायनसच्या चिन्हामुळे बरेच गणित चुकतात, मग तिथे काळजीपूर्वक द्यायचं, प्लस मध्ये गरज नाही. तर त्यांनी सांगितलंय जर आई आणि मुलीच्या वयांची बेरीज 62, अरे वा, आपल्याला तर हे आई आणि वडील तिच्या मुलीचं वय मिळून गेलं होतं, त्यांच्या वयांची बेरीज 62 वर्ष लगेच येत आहे. एक्स आणि एक्स किती झाले 2x, 28 तिकडे जाऊन मायनस होणार आहे, म्हणजे ते किती येणार आहे आपल्यासाठी 34, म्हणजे 1 म्हणजे काय मिळेल 17, म्हणजे एक्स मिळाला, म्हणजेच आपल्याला जान्हवीचं वय मिळालं. आणि आपण जाणीवपूर्वक जान्हवीच्या वयालाच एक्स म्हणत असतो की लगेच उत्तर मिळावं, कन्फ्युजनची गरज नाही. येते लक्षात, जवळ पुढे. त्यानंतर 20 वर्षांचा मनीष त्याचा भाऊ ग्रीस पेक्षा 5 पट वयाचा आहे. बरं, मग आपल्याला काय कळालं की मनीषचं वय किती आहे 20 वर्ष, आणि तो 20 वर्षाचा मनीष जो आहे ना तो भाऊ ग्रीस पेक्षा 5 पट वयाचा आहे. जर हा मनीष 5 पट आहे तर ग्रीस काय 5 भागिले, पट म्हणजे गुणिले, कारण की ग्रीस काय होता, सॉरी मनीष काय होता पट होता, तर तो काय असेल भागिले असेल. मग याला 5 ने भागा, म्हणजे काय मिळेल तुम्हाला ग्रीसचं वय मिळेल. ग्रीसचं वय किती असणार आहे 4 असणार आहे. बरं, पुढे त्यांनी सांगितलंय ग्रीसच्या वयापेक्षा 3 पट वय असताना, म्हणजे आता ग्रीसचं वय काय, ग्रीसच्या वयापेक्षा 3 पट वय कोणाचं, मनीषचं असताना आपल्याला ते कोणाचं वय सांगायचंय, मनीषचे वय किती असेल. म्हणजे आता मनीषला 3 पट व्हावं लागणार आहे कोणापेक्षा, ग्रीस पेक्षा, बरोबर.
म्हणजे आपण काय केलं होतं आठवतंय, 20 आणि 4 असं लिहिलं होतं. किती वर्षानंतर हा जो मनीष आहे तीनपट बनेल, कोणाच्या? ग्रीसच्या. किती वर्षानंतर ते महत्वाचं आहे. मग आता इथे क्रॉस करायचं, इथे 20 × 20 आणि एक्स तर तसंच राहील, आणि इथे 4 × 3 = 12. बरं, हा 20 अधिक एक्स आणि इथे काय होणार आहे, 4 × 3 = 12 अधिक 3x. हा एक्स तिकडे गेल्यावर काय होईल, 2x. हा 12 इकडे आल्यावर काय होईल, 8. मग बेचोक 8, म्हणजे एक्स काय मिळालं, 4. म्हणजे 4 वर्षानंतर ते अपेक्षित गुणोत्तर मिळणार आहे. काय, 3:1. हे अपेक्षित गुणोत्तर कधी मिळणार आहे, 4 वर्षानंतर. पण त्यावेळी त्या मनीषचं वय किती हे विचारताय ना, म्हणजे हे वरचा मनीष आहे, वनीश आता 20चा आहे, 4 वर्षानंतर कितीचा असेल, म्हणजे 24 वर्षाचा असताना ते अपेक्षित गुणोत्तर आपल्याला मिळणार आहे. येते लक्षात? नाही कळालं, व्हिडिओ परत रिवाइंड मारायचा, बघून घ्यायचा. 15 वर्षानंतर माणूस त्याच्या 15 वर्षापूर्वीच्या वयाच्या चौपट असेल. मग माणसाचं सध्याचं वय किती? नेहमी आपण काय करतो, जे विचारलं गेलंय त्यालाच काहीतरी मानत असतो. माणसाचं सध्याचं वय माहीतच नाही आपल्याला, मग त्या माणसाच्या सध्याच्या वयाला काय म्हणू, एक्स. जर त्याचं वय एक्स आहे, मग 15 वर्षानंतर ते काय असेल, एक्स अधिक 15. 15 वर्षापूर्वी एक्स वजा 15. बरोबर ना, सध्याच्या वयात फक्त 15 ऍड केले की तू पुढे गेलाय, 15 वजा केले की तू मागे आलाय. बरं, दोघांचं काय करायचं मग जर त्यांचं तसं असेल तर त्यांच्या सध्याचे वय किती आहे. बरं, इक्वेशन साठी काय देऊन ठेवलंय, 15 वर्षानंतर माणूस त्याच्या वयाच्या 15 वर्षानंतर पहिले दिलाय, याच्याबद्दल काय बोललं जात आहे, तो त्याच्या 15 वर्षापूर्वीच्या वयाच्या चौपट आहे. म्हणजे हा चौपट आहे, 15 वर्षानंतर 15 वर्षा अगोदर जेवढा होता त्याच्या चौपट आहे तो. येते लक्षात? मग आपल्याला 4 ने आतमध्ये गुणायचंय, म्हणजे काय होणार, हा 4x आणि 15 चोक 60 = x अधिक 15. बरं, हा x इकडे जाईल म्हणजे हा 3x होईल, 60 तिकडे जाईल तो 75 होईल. मग 3 ने भागायचं, 3 × 2 = 6, 3 × 5 = 15. x ची व्हॅल्यू काय मिळाली, 25. बरं, मग आपल्याला काय शोधायचंय, सध्याचं वय. माणसाचं सध्याचं वय तेच तर आपण मिळवलंय, त्यालाच तर एक्स म्हटलं होतं, म्हणजे काय मिळालं, 25 वर्ष. त्यानंतर आजपासून 7 वर्षानंतर राहुल आणि त्याच्या पत्नीचे वयांचं गुणोत्तर काय असेल, 7:6 असेल. जर त्याच्या पत्नीचा जन्म 23 वर्षापूर्वी झाला, म्हणजे ती आज किती वयाची आहे, 23 वर्षाची आहे. आणि त्याच्या पत्नीचं जे गुणोत्तर दिलंय ते दिलंय 6, पण ते कधीचं होतं, 7 वर्षानंतरचं होतं. बरं, 7 वर्षानंतरच आहे ना, नाही बरोबर ना, हा 7 वर्षानंतरच आहे. मग आपण तिला पण 7 वर्ष पुढे ढकलू ना. आज ती 23 वर्षाची आहे, 7 वर्षानंतर किती वर्षाची होईल, 30 वर्षाची होईल. मग 30ला मी 6 म्हणणं योग्य आहे, कारण की 6 पण तिचं 7 वर्षानंतरचं वय होतं, आणि 7 वर्षानंतर ती किती वयाची झाली होती, 30 वयाची. मग 6ला 30 म्हटलेलं योग्य आहे. 6 पंच 30, एक म्हणजे काय मिळाला, 5. एक म्हणजे जर 5 आहे तर 2 वर्षानंतर राहुलचं वय काय असेल. राहुल काय होता 7 वर्षानंतर, 7 होता. बरोबर ना. आता एक्स ची व्हॅल्यू मिळाली, ही कुठे टाकायची, त्याच्यात. 7 × 5 = 35, म्हणजे राहुल 35 आहे. याच्यात टाकलं, हे कधीचं होतं, 7 वर्षानंतरचं होतं, म्हणजे 7 वर्ष वजा करावे लागतील तेव्हा आत्ताच मिळेल. आणि आपल्याला 2 वर्षानंतरचं विचारलंय म्हणून 5 वर्षच मागे आणा त्याला, तो ऑलरेडी 7 वर्ष पुढे. आपल्याला असंही प्रेझेंट पासून 2 वर्ष पुढे जायचंय, तर तो ऑलरेडी 7 वर्ष मागे असताना आपण त्याला फक्त 5च मागे आणू, 5च वजा करा, म्हणजे त्याचं वय काय असेल, 30. आता जे काही सांगितलं त्याच्यावर जरा बारकाईने विचार करा, म्हणजे स्मार्टनेस वाढेल. कारण की ह्याच गोष्टी तुम्हाला पुढे नेणार आहे. फक्त सगळं लिहायचं याच्यात मजा नाहीये. न लिहिता पण गणित सोडवता येतात. मग ते कसे सोडवायचे, त्याच्याने थोडं बुद्धी चालाक होते आपली, मग ते गरजेचं आहे, बुद्धी तल्लख होणं गरजेचं आहे. अमितच्या जन्माच्या वेळी तिचे वडील 38 वर्षाचे होते. बरं, अमित ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळेस, अमिता ज्यावेळेस जन्माला आली त्यावेळेस तिचे वडील किती वर्षांचे होते, 38. तर तिच्या वयापेक्षा तिच्यापेक्षा 4 वर्षाने लहान असलेल्या भावाचा जन्म ज्यावेळेस झाला, तिचा भाऊ मग 4 वर्षाने लहान आहे, म्हणजे तो 4 वर्षानंतर जन्माला आला. म्हणजे ती जन्माला आली, त्यानंतर 4 वर्षानंतर तिचा भाऊ जन्माला आला. त्यावेळी आई किती वर्षाची होती, 36. बरं, आपल्याला अमिता ज्यावेळेस जन्माला आली त्यावेळेस वडिलांचं वय देऊन ठेवलंय, किती दिलंय, 38 वर्ष. आणि 4 वर्षानंतर तिचा भाऊ जन्माला आला, जशी ती वाढली 4 वर्ष, तिचे वडीलही 4 वर्ष वाढलेत, म्हणजे 4 वर्ष याच्यात ऍड केले तर 42 मिळणार आहे. म्हणजे ज्यावेळी भाऊ जन्माला आला त्यावेळी आई कितीची होती, 36 वयाची होती, आणि वडील किती वयाचे होते, 42 वयाचे होते. मग दोघांमध्ये फरक कितीचा होता, 6 वर्षाचा फरक होता. अशा गणितांना काही सोडवायची गरज नाही, नुसतं फक्त बघून पण प्रश्नांची उत्तरं सहजच मिळतात. असे पण प्रश्न विचारले जातात.
त्यानंतर रोहित आणि मोहितच्या सध्याच्या वयांचे गुणोत्तर काय दिलंय? 2:3. रोहित 8 वर्षानंतर 20 वर्षाचा आहे. बरं, रोहित 8 वर्षानंतर 20 वर्षाचा आहे, म्हणजे तो आज किती वर्षाचा आहे? 12च वर्षाचा आहे. आज तो 12 वर्षाचा आहे आणि हे जे दिलंय हे पण रोहितच दिलंय, ते पण आजच दिलंय. मग मी 2ला 12 म्हणू शकतो, कारण की तो किती वर्षाचा आहे? 12चा. 12 म्हणजे काय? 2. बे म्हणजे 1 म्हणजे 6 आणि 3 म्हणजे सायंत्रिक. त्यापुढे सध्या ए आणि बी, सध्या ए हा बी पेक्षा 8 वर्षाने लहान आहे. म्हणजे काय? बी मोठा आहे, ए छोटा आहे, दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 8 वर्षाचा. कोण मोठा कोण छोटा हे कळायला पाहिजे. ते तसं लिहा, कारण की वजाबाकीमध्ये जो मोठा आहे त्याला पहिले लिहिणं फार गरजेचं आहे, नाही तर गणित चुकतात. बरं, त्यानंतर त्यांनी सांगितलं जर 4 वर्षापूर्वी त्यांचं वय जे ते काय प्रमाणात होते? 1:2. बरं, 4 वर्षापूर्वी ते 1:2 होते, त्याच्यात ते गॅप आहेच ना. कितीचा आहे? 1चा. 1 म्हणजे 8 म्हणू शकतो ना आपण, कारण की आजही ते 8 वर्षांचा गॅप घेऊन चालतायत. काही वर्षांपूर्वी पण 8 वर्षांचाच गॅप होता त्यांच्यामध्ये, भविष्यात पण 8 वर्षांचाच असणार. तो गॅप थोडी बदलतो काळ बदलला म्हणून, वयांमध्ये डिफरन्स तेवढाच असतो. तर या वयांमध्ये कितीचा गॅप दिसतोय? 1चा. 1ला काय म्हणणार मी? 8. 1 म्हणजे 8 आलं, तर बी चे सध्याचे वय शोधायचंय. बरं, बी म्हणजे हा 2 आहे, 8 दुने किती झाले? 16. बरं, पण ज्याच्यात टाकलंय ते कधीच आहे? 4 वर्षापूर्वीच आहे, म्हणजे आपल्याला त्याच्यात 4 ऍड करावे लागतील. 16 आणि 4 प्रश्नाचं उत्तर झालं. त्यापुढे 3 वर्षापूर्वी माया आणि शिखाच्या वयाचे गुणोत्तर 5:9 आहे. बरं, 3 वर्षापूर्वी ते गुणोत्तर दिलंय, 5 वर्षानंतर हे दिलंय. आपल्याला आपली साधी मेथड आहेच आपल्याकडे. एकाला 5x म्हणा, एकाला 9x म्हणा, नंतर काय बनणार आहे ते? 3x5. इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही 3 वर्ष मागे होते आणि प्रेझेंट पासून 5 वर्ष पुढे गेलेत. 5 आणि 3 8चा गॅप आलाय, म्हणजे दोघी ठिकाणी 8 ऍड करा. 5 5 25, 9 त्रिक 27, 25 मधून 27, 27 मधून 25 गेले, 2x उरतात. इथला नंबर सेम आहे, इथे गॅप 2चा आहे. 8 दुने 16, बे 8 16. x ची व्हॅल्यू मिळाली 8. ही काय? मायाच्या वयात टाकायची. मायाचं वय काय? वरचं मायाचं वय 8 5 40. पण हे कधीचं होतं? 3 वर्षापूर्वीचं, म्हणून आपल्याला +3 पण करावं लागेल, म्हणजे तिचं सध्याचं वय मिळेल, कारण की विचारलं ते, मग त्याच्यात टाकावं लागेल. त्यानंतर 5 वर्षापूर्वी ए, बी आणि सी यांच्या वयांचं गुणोत्तर हे देऊन ठेवलंय. त्यांची सध्याची बेरीज 135 देऊन ठेवली आपल्याला, सध्याची त्यांची बेरीज. बरं, मग काय करू आपण? 5 वर्षापूर्वीचं हे गुणोत्तर आहे ना, मग आपण काय करू? हे जी बेरीज आहे ना, ही पण 5 वर्षानंतरची म्हणजे सध्याची असेल ना. सध्याची त्यांची बेरीज आहे. आपण तिघांना 5-5 वर्ष मागे घेऊन जाऊ. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 15 वर्ष मागे घेऊन चाललोय आपण त्यांना. बेरीजेत बरं चालले 5-5 वर्ष मागे, पण बेरीजेत किती चाललेत? 5 3 15 वर्ष मागे चाललेत. म्हणजे त्यावेळी त्यांच्या वयांची बेरीज किती असेल? 120. मग ते 120 म्हणजे 7 आणि 5 12 आणि 4 16. म्हणायला काय हरकत आहे? 16 म्हणजे काय? 120. मग 16च्या पाड्यात येतात का 120? बरं, नाही येत, जाऊ द्या. आपल्याला काय शोधायचंय? आतापासून 3 वर्षांनी बी आणि सी यांच्या वयांची बेरीज किती असेल? बरं, सध्या जिथे आपण आहोत तिथे बी आणि सी च्या वयांची बेरीज किती आहे? 7 आणि 5 12. म्हणजे याला जर मी काय केलंय? गुणिले 12, म्हणजे मला 12ची व्हॅल्यू मिळून जाईल. 16ने भागल्यामुळे काय मिळत होतं? एकाची व्हॅल्यू. 16 शेअरची किंमत किती होती? 120. 16ने भागून एका शेअरची किंमत मिळाली. एका शेअरची किंमत मिळाली, मला 12 शेअरची किंमत शोधायची होती, म्हणून मी गुणिले 12 केलं. बरं, 4 चौक 16, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 आणि 0 30 त्रिक 90. हे त्यांचं काय झालं? हे झालं त्यांचं वय, पण ते कधीचं? 5 वर्षापूर्वीचं, कारण की ज्याच्यात आपण टाकत आलोय ते 5 वर्षापूर्वीच आहे. म्हणजे त्यांचं 90 हे वय काय असणार आहे? 5 वर्षापूर्वीचं असणार आहे. म्हणजे आपल्याला दोघांना 5-5 वर्ष पुढे घेऊन जावं लागेल. म्हणजे 5 आणि 5 10 वर्ष पुढे जातील, म्हणजे ते 100 होतील. कारण की यांच्या बेरीजेत किती ऍड होणार आहे यावेळी? 10. म्हणजे ते काय होतील? 100. पण आपल्याला ते पण नाही विचारलंय. त्यांनी विचारलंय 3 वर्षानंतर. आतापासून परत 3 वर्ष पुढे जायचंय. दोघे 3-3 वर्ष म्हणजे 6 वर्ष पुढे जातील. म्हणजे काय मिळेल ते आपल्याला? 106 मिळेल. कळलं? पुढे ए आणि बी यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर हे देऊन ठेवलंय. आजपासून 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर देऊन ठेवलंय. जर सी चे सध्याचे वय याच्या वयापेक्षा वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, आपल्याला काय ए आणि बी चे 2 संदर्भ तर सापडले ना. ए आणि बी चं आपल्याला वय तर शोधता येणार आहे. बरं, ए आणि बी चं 7x आणि काय 8x, आणि ते नंतर 6 वर्षानंतर होणार आहे 8 9. कधी होणार आहे? 6 वर्षानंतर. अधिक 6 अधिक 6 करा.
7 9 किती झाले 63, 8 8 किती झाले 64, 64 मधून 63 गेला, एक्स उरला, यांच्यामध्ये गॅप एक्सचा आहे, 1 गुणिले काय करायचं आहे 6, म्हणजे हा 6 मिळाला, एक्स ची व्हॅल्यू 6 आली. हे कुठे टाकायचंय आपल्याला, आपल्याला आता पुढे संदर्भ सी सोबत ए चा दिलाय म्हणून ए मध्येच टाका, सगळीकडे नका घालत बसू. साईन साथे किती होतात 42, म्हणजे हे 42 वयाचा काय ए, ते पण आजचाच आहे कारण की ते आजच्याच गुणोत्तरात टाकलंय आपण त्याला, म्हणजे 42 वयाचा तो आहे. बरं, मग पुढे काय सांगितलंय, जर सी चे वय ए च्या सध्याच्या वयापेक्षा 10 वर्ष जास्त असेल, मग ए चं सध्याचं वय जर 42 आहे तर सी काय 10 वर्ष मोठा, म्हणजे किती, संपलं गणित तिथेच. येते लक्षात. आणि हे शेवटचं गणित ज्याच्यामध्ये 2010 मध्ये 5 लोकांच्या कुटुंबाचे सरासरी वय किती होते 50 वर्ष आहे. बरं, किती लोक आहेत 5 वर्ष आहे, सरासरी 50 दिलंय, म्हणजे प्रत्येक जण 50 होता, लोक किती होते 5, 50 50 50 50 50, म्हणजे किती झालंय टोटल 250. हा बरं, 250 वय झालंय. बरं, त्याच्यात काय सांगतायत 2015 मध्ये कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला, म्हणजे आपण हे 250 जे होते हे कधीचे होते 2010 मध्ये, 5 वर्ष पुढे गेले, म्हणजे सगळेजण काय झालेत 5-5 वर्ष वाढलेत. तो सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती पण तिथपर्यंत होता 5-5 वर्ष वाढाय वेळेत. हा, म्हणजे 5 जण 5-5 वर्ष वाढले, म्हणजे अजून 25 वाढलेत सगळे, त्यांच्या बेरजेत 25ची आपली ऍड झाली आहे. बरं, मग किती झाले ते 275 होऊन गेले. बरं, त्यावेळी तो एक व्यक्ती चालला गेला, बरोबर, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्याच वेळी एका बाळाचा जन्म पण झाला. येते लक्षात, एक व्यक्ती तर चालला गेला आणि एक व्यक्तीचा जन्म झाला. त्यानंतर 2019 मध्ये कुटुंबाची सरासरी वय 45 वर्ष झाली. बरं, मग याच्यामध्ये एक व्यक्ती चाललाय, जो चाललाय त्याला ए म्हणतो, मायनस ए, कारण की निघून चाललाय, बेरजेतून त्याची बेरीज मायनस करावी लागेल ना, कारण की तो निघून गेला, तेव्हा आता फॅमिलीत नाहीये त्याची बेरीज. आणि जो येतोय तो त्याला बी म्हणा, जो येतोय तो बी म्हणा. बी म्हणायची गरज नाहीये, का बरं, तो त्यावेळी 4 वर्षाचा असेल ना, ते बाळ किती वर्षाचं असेल, कारण की हा व्यक्ती वारला आणि नवीन व्यक्ती जन्माला आला आणि 2019 मध्ये तो 4 वर्षाचा असणार आहे. येते का लक्षात, कारण की 2000 किती सालला जन्माला आलाय, तो 15 ला जन्माला आला आणि 2019 ला किती सालचा असणार आहे, मग साहजिक आहे तो 4 वर्षाचा असणार आहे. बाळाचं वय तर असंही कळालंय आपल्याला, पण त्यांनी काय विचारलंय, 2019 मध्ये सर्वात ज्येष्ठ व्यक्ती जिवंत असल्यास कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचे वय किती असेल, म्हणजे जर तो 19 पर्यंत जिवंत असता तो व्यक्ती तर त्याचं वय किती असतं. बरं ठीक आहे, पण घटना तर ह्या घडल्याच आहे, घटना तर ह्या घडल्याच आहे. हा ऐका ना, हा करायचंय. आता आपण काय करूया माहितीये का, हे 275 मधून ए नावाचा व्यक्ती तर गेलाच, बरोबर ना, ए नावाचा व्यक्ती गेलाय. आता याला अजून पुढे घेऊन जायचं. आता ही जी बेरीज आहे ही पुढे वाढत चालली आहे ना, कारण की फॅमिली पण पुढे वाढत चालली आहे. किती वर्ष पुढे गेली, अजून 4 वर्ष, त्यातले किती वर्ष पुढे किती लोक पुढे गेलेत, 4 नाही 5, बाळ पण आहे आता, 5 वर्ष 5 लोक गेलेत, म्हणजे 5 चोक 20, म्हणजे यांच्या बेरजेमध्ये 20 ची अजून वाढ झाली. अशा पद्धतीने त्यांच्या वयाची सरासरी किती होऊन गेली 45. बरं, सरासरी म्हणजे काय असतं, सगळ्यांची बेरीज डिवाइड बाय किती लोक होते, आजही 5 लोक आहे आणि त्यांची सरासरी किती आहे 45. बरं, मग आता याला सोडवायची वेळ आली, काय करणार आपण हे, बरं हे प्लस होऊन जाईल ना, याच्यामध्ये करून टाकतोय. बरं, म्हणजे किती होणार आहे 295 वजा ए, आणि हा 5 तिकडे जाणार आहे त्याला गुणायला, 5 5 25, 4 5 20 आणि 2 22. बरं, मग ए तिकडे जाईल आणि हा 225 इकडे येईल, म्हणजे ए जर इकडे आला 225 इकडे आला तर 225 वजा होणार आहे. मी डायरेक्ट करतोय, बरं इथे 0 येणार, इथे 7 येणार, म्हणजे एचं वय काय होतं 70. पण हे कधीच आहे माहिती का, ज्यावेळेस तो वारला तेव्हाच, कारण की त्यालाच हे म्हटलं होतं मी, बरोबर. मग त्यांचं म्हणणं काय, 2019 मध्ये किती वर्षाचा असेल ना तो व्यक्ती, 4 वर्ष अजून पुढे असेल, म्हणजे किती वर्षाचा असेल तो 74. ज्येष्ठ व्यक्ती जिवंत असल्यास, तो ज्येष्ठ व्यक्ती जो वारला ना तो जिवंत जर असता तर त्याचं वय किती असतं, तो 74 वयाचा असतं. अजून दुसरा ज्येष्ठ व्यक्ती तो गेल्यानंतर अजून एक, नाही ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे ती व्यक्ती जी वारली आहे, कारण की सर्वात ज्येष्ठ व्यक्ती तिथेच सांगितलं होतं.
225 5ने गुणलं ना आपण त्याला, इकडे भागिले तो, तिकडे जाताना गुणिले होणार आहे, म्हणजे तो 225 होणार. झालं. आलं का लक्षात? म्हणजे एकंदरीत सगळेच एक्झाम्पल झाले, त्यामुळे मग काय अडचण नाही तुम्हाला. ठीक आहे.